हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी नीता क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर आज मी पहिल्याच दिवशी ना म्हणजे माझी मशीन आली आणि त्याच्यानंतर मी म्हटलं माझ्या मैत्रिणींसाठी मी म्हणजे आमच्या चौघींसाठी ना मी कापड मागवलेलं. त्या कापडाने म्हटलं ड्रेस कटिंग करूया. कुर्तीज फक्त जीन्सवर वेअर करायच्या 5 मीटर कापड आहे आणि त्याच्यामधून फक्त मी कुर्तीज हे कटिंग करणार आहे. तर त्याच कुर्ती मी आधी कटिंग करायला घेतल्या आणि छान मस्त असं कापड आहे बघा. मिशोवरूनच मागवलेलं आहे ते. 250 की 300 की 350 रुपयाला ते 5 मीटर मला तेव्हा मिळालेलं. आता त्याची किंमत काहीतरी कमी झाली असेल आणि खूप छान असं मटेरियल आहे. आणि म्हटलं सुरुवात करायची म्हणजे मी त्या मशीनवर तर माझं काम तर चालूच असतं कंटिन्यू, पण ह्या मशीनवर म्हटलं सुरुवात करायची. तर आता सुरुवातीलाच मी तर कुर्तीच स्टिच करून घेते म्हणून मी आता कटिंग करून घेत होती आणि कटिंग करून झाल्यानंतर मग त्या स्टिच करून घेईन. तुम्हाला जर या म्हणजे कुर्ती वगैरे काही ड्रेस वगैरेची कटिंग वगैरे जर बघायची असेल ना अगदी सोप्या पद्धतीने, म्हणजे मी अगदी तुम्ही सहजपणे नवीन शिकणारे असाल ना तरी तुम्ही सहज कटिंग करू शकाल अशा पद्धतीने मी कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ हे टाकत असते. जर तुम्हाला बघायला आवडतील तर मला कमेंट करून सांगा. आणि जर पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर आपल्या चॅनलला सर्वात प्रथम तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि कोणत्या प्रकारचे काय तुम्हाला बघायला आवडेल ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. तर बघा मी एकदाच आहे ना म्हणजे लहान मोठे माप आहे 36 मापाचा आणि 34 मापाचे असे 2 मापाचे मला कुर्ती कटिंग करायचे होते. पण दोघींची हाईट जरा जास्त आहे, दोघींची हाईट कमी आहे, त्यानुसार मग मी त्या कुर्तीज कटिंग करत आहे. 2-3 इंचाचा असा फरक ठेवलेला आहे मी उंचीमध्ये. आणि साईजमध्ये एक 8.5ची म्हणजे 34 मापाची साईज वेगळी कटिंग केली आहे आणि 36 मापाचे वेगळे. आणि स्लीव सगळ्यांचे एकसारखेच ठेवलेत म्हणजे आम्ही आता नेक्स्ट टाईम सुट्ट्या लागल्यावर मुलांच्या फिरायला जाऊ ना त्यासाठी मग चौघींचे आणि बाकीच्या अजूनही मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी मी मटेरियल मागवलेलं आहे आणि त्यांच्यासाठी सेम कुर्तीज कटिंग करणार आहे. म्हणजे आम्ही सर्वजणी एकदाच असे एकसारखेच कुर्ती वगैरे घालून कुठेतरी फिरायला जाऊ ना तेव्हा ते वेअर करू असं ठरवलेलं आहे. म्हणून मग मी आधी कुर्तीज ह्या कटिंग करून घेतलं. सुंदर असं कापड वाटत आहे. आणि मग त्यानंतर आम्ही वेअर केल्यानंतरही तुम्हाला एक शॉर्ट फीडमध्ये मी व्हिडिओ टाकेन. तर स्लीव ही अगदी सोप्या पद्धतीने कटिंग करून घेतल्या बघा. अगदी सहज म्हणजे काहीही अवघड नाही आहे कुर्तीज कटिंग करणं. जर तुम्ही नवीन शिकणारे असाल ना तरीही तुम्हाला समजेल अशा पद्धतीने आहे. तर मी याचा तो लॉंग व्हिडिओ आहे ना कटिंगचा अगदी सविस्तर तोही अपलोड करणार आहे. फक्त 15 मिनटामध्ये माझ्या 4ही कुर्तीज वगैरे सगळं व्यवस्थित कटिंग करून झालेलं होतं प्रॉपर. आणि मग मी स्टिच थोडंसं केलं. त्यानंतर फायनली या मशीनवर आता कपडे शिवायला सुरुवात झालेली आहे. आणि कसं आहे ना ह्या आधीच्या मशीनची सवय त्याच्यावर म्हणजे मी मोटर होती तिला लावलेली, पण हा सारखा येऊन त्या मोटरवर पाय ठेवायचा ना म्हणून मी मोटर ती पिन काढून ठेवलेली आणि मी पायानेच चालवायची. आणि ते पायाने प्रेशर द्यायची सवय झालेली आहे ना, तर ही मशीन एवढी सॉफ्ट जाते ना तर पटकन ते पाय कधी थांबवायचा आणि कधी फास्ट करायचा ना हे लक्षातच येत नाही. आणि म्हणून असं दडदडल्यासारखं होतं ती मशीन स्टार्ट झाल्यावर. पण छान वाटतंय म्हणजे मी रात्री त्याच्यावर बसलेली, मी 3 वाजेपर्यंत बसलेली मशीनवर, पण मला म्हणजे असं आवाज पण येत नव्हता, घरात कोणाला त्रास पण नाही झाला, बाहेर पण आवाज नाही गेला, असं म्हणजे छान असे स्मूथ आहे मशीन, खूप छान आहे, बरं वाटतं म्हणजे काम पटापट होतं. आणि आता एवढ्या साऱ्या साड्या वगैरे आहेत माझ्याकडे या आता 14 एप्रिलच्या परत लग्नात वगैरेच्या आहेत त्या साड्या, तर त्यांचे आता अस्तर घ्यायला मी चालली आहे. रोज जाते म्हणून आहे ना रोजच उशीर होतो. पण आता म्हटलं फायनली सगळे हे काढून ब्लाऊज पीस वगैरे काढून त्याचे कापड वगैरे घेऊन आता ठेवलं साईडला आणि जाऊन येते. ऊनही भरपूर आहे आणि कसं आहे ना उन्हातून जाऊ की नको जाऊ हा प्रश्न पडतो. म्हणून मी रोज जाते नाही जाते पण जावं तर लागणारच आहे, कारण की माझे मिस्टर नेहमी मला अस्तर वगैरे आणून देतात. पण आता जरा मला बाकीचे पण मटेरियल आणायचं आहे म्हणून मला जावं लागणार आहे. चला तर आपण आता ब्लॉगला कंटिन्यू करूया. एक मीटर दे दो. ये कैसे मीटर है?
अस्तर वगैरे घेऊन झाल्यानंतर आहे ना, बाजूलाच त्या अस्तरच्या दुकानाच्या बाजूला हे छान असं ना ड्रेसचं दुकान होतं आणि तिथे जे बाहेर पुतळ्याला ड्रेस घातलेले ना, त्याच्यात माझी ना व्हाईट ड्रेसवर लक्ष गेलं आणि मी लगेच तिथे विचारलं पटकन. कारण की कसं आहे ना, माझ्याकडे मी तर साडी तर घेतलेली आहे, पण ब्लाऊज भरपूर असल्यामुळे ना, मग ते साडीवरचं ब्लाऊज जर नाही शिवून झालं ना, त्याच्यासाठी मग मी ड्रेस हा घेऊन विचार करत होते. तर मी 2-3 ड्रेस असे बघितले आणि त्याच्यानंतर मला जो आवडला ना, तो मी फायनल केलेला आहे. तर ते तुम्ही नंतर मी ते जयंतीचा ब्लॉग टाकेल ना, त्याच्यामध्ये तुम्ही बघाच की मी फायनली कोणता ड्रेस मी सिलेक्ट केलेला आहे. तर 2-3 बघितले आणि त्याच्यानंतर एक फायनल केला. आणि बघा, आपण जर स्वतःचे पैसे कमवत असतो ना, तर आपल्याला काही घेण्यासाठी मग मागे पुढे बघावं लागत नाही. थँक्यू भैया. अस्तर वगैरे घेऊन मी फायनली घरी आले आणि घरी आल्यानंतर जे घरातलं काही आवरायचं होतं आणि स्वयंपाक वगैरे करायचा होता ते करून घेतला. आणि आज ना आमच्याकडे मीटिंग होती, म्हणजे 14 एप्रिलच्या जयंतीची आज आमच्याकडे मीटिंग होती, म्हणून मीटिंगला सर्वजण घरी आलेले. घरी आल्यानंतर मग सगळ्यांना चहा वगैरे केला आणि त्याच्यानंतर मीटिंग संपली. सगळेजण आपापल्या घरी गेले रात्री 12ला. 12 नंतर आता जेवलो आम्ही आणि जेवल्यानंतर मग जरा मी म्हटलं जे काही ऑनलाईन अस्तर वगैरे ते तुम्हाला दाखवते. आणि म्हणजे कसं ना, सगळेजण म्हणतात की ब्लाऊजची शिलाई कमी करा किंवा तुम्ही जास्तच घेता आणि काय फक्त तुम्हाला शिवायचंच तर असतं, काय असतं तुम्हाला, म्हणजे कटिंग केलं की मशीनवर बसलं की झालं तुमचं शिवून, असं म्हणतात. तर फक्त तेवढंच नसतं, त्याच्यामागे म्हणजे खर्च आमचा आधी किती झालेला असतो आणि मग त्याच्यामध्येच आम्हाला ते आम्ही तर त्याच्यात जाण्या येण्याचं, म्हणजे आम्ही जे अस्तर आणायला वगैरे जातो येतो ना, त्याचा खर्च आम्ही त्याच्यात लावतच नाही. फक्त जे आमचं मटेरियल यूज केलेलं असतं किंवा त्याच्यात लागलेली ती मेहनत, त्याचाच आम्ही हिशोब लावतो. आणि तर बघा, मी आता तुम्हाला दाखवते मी काय काय घेऊन आले येते. जितके ब्लाऊज शिवायचे आलेले होते ना, त्यांचे सगळ्यांचे मी सॅम्पल कटिंग करून घेतले आणि त्या सगळ्यांचे अस्तर आणले होते. 80 सेंटीमीटर, 1 मीटर, 80 सेंटीमीटर एकच घेतलं फक्त. ज्याला स्लीव्ज नाही लावायचे आहेत ना, ते फक्त 80 सेंटीमीटर घेतलं. बाकी सगळे 1 मीटर, 2 मीटर, 1.5 मीटर असे घेतलेले आहेत. म्हणजे कसं, अजूनही त्या कलरमध्ये जर एखादं ब्लाऊज आलं ना, की मग आपल्याला कस्टमरला लगेच पाठवता येत नाही. हो म्हणून मग ते स्टिच करून देता येतं. आणि हे लेस आणलेली आहे. ही लेस पण तुमच्याकडे कशी मीटर आहे ना, ती मला कमेंट करून सांगा. मग मी पण किती रुपये मीटरने आणलेली आहे ते पण तुम्हाला सांगते. भरपूर महाग आहेत आणि त्याला लावणंच, म्हणजे ते ब्लाऊजची शिलाई किती घ्यावी हेच लक्षात येत नाही, ते लेस लावायचे असेल तर भरपूर अशा महाग या लेस यायला लागलेत आता. लेस आणलेल्या हे लटकनसारखे, टेसलसारखे, हे स्लीववर अटॅच करण्यासाठी. आणि ती दुसरी एक ती गळ्याला लावण्यासाठी घेतली, व्हाईट साडीवर गळ्याभोवती लावण्यासाठी ती लेस घेतली आहे. आम्ही जेव्हा ब्लाऊजची शिलाई सांगतो ना, एवढं सगळं यूज केल्यानंतर पण जेव्हा ब्लाऊजची शिलाई सांगतो ना, तेव्हा सगळेजण म्हणतात की एवढी शिलाई कशाला, एवढं थोडी ना लागतं, जरा कमी करावं ताई, प्लीज जरा कमी करावं, एवढं जास्त नाही, बाहेर तर एवढे घेतात, इकडे तर तेवढे घेतात असं सांगतात. पण ते तेव्हा विचार नाही करत की त्याच्यासाठी वापरणारं साहित्य ते किती महाग येतं. ते आम्हाला आधी त्याच्यात गुंतवणूक करून मग ते आणावं लागतं आणि त्याच्यानंतर मग आम्ही ब्लाऊजची शिलाई आम्ही जास्त त्याच्यात काहीच लावत नाही. थोडंफार आमची जी मेहनत असते ना, त्याचेच पैसे घेतो आम्ही. हे बाकीचं जे मटेरियल आणलेलं असतं ना, त्याचे काहीच पैसे लावत नाही. आणि हे आणण्यासाठीच आमचे किती सारे पैसे खर्च झालेले असतात, त्याचा आम्ही विचार पण नाही करत. आणि ते पैशांचा विचार तर जाऊच द्या वेगळा. परत आम्ही त्याच्यात आहे ना, म्हणजे जे आमच्यासमोर ती डिझाईन हातात आल्यापासून तर ती कटिंग करेपर्यंत, ते ब्लाऊज कंप्लीट होईपर्यंत तर आमच्या डोक्यात ती चालणारी डिझाईन असते ना, त्याचाच आमच्याकडे ना खूप मोठा असा वाटा असतो. तर आता हे ग्लू आणलेलं आहे. हे ग्लूने याच्याने लेस, म्हणजे जी स्टिच करता येत नाही, डायमंडची वगैरे असेल ना, तर ती याच्याने चिटकवली तर पटकन चिटकते. आणि हे चेरीचे धागे, मी हेच धागे वापरते. एकतर चेरीचे किंवा पपेटचे हे धागे जर असले ना, तर ते छान असं, म्हणजे सारखं धागा तुटत नाही. धागा जर तुटणारा असेल ना, तर ते ब्लाऊज शिवण्यात मग म्हणजे इंटरेस्ट वाटत नाही. असं वाटतं कधी मी पटकन उठते आणि कधी नाही, अर्ध्या तुटून जाऊ की काय असं वाटतं. आणि हे धागे असल्याने की पटकन ब्लाऊज एका टायमाला बसल्यावर एक ब्लाऊज कंप्लीट होऊन जातं. तसे हे मी चेरीचे धागे आणलेले आहेत. कप्स आहेत आणि ते बॉल्स वगैरे आणलेले. हे याचं एवढं बिल झालेलं. बाकीचंही म्हणजे फॉलचं वेगळं बिल होतं आणि मटेरियलचं वेगळं बिल होतं. आणि फॉल माझ्या मैत्रिणीकडे द्यायचं आहे, ती फॉल म्हणून. सर्व मटेरियल आता आणून ठेवलं आहे. आता हे मी म्हणजे ह्या 3-4 दिवसामध्ये मला पूर्ण कंप्लीट करायचे आहेत एवढे सगळे ब्लाऊज.
तर जर मला जमलं तर मी कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ अपलोड करेल आणि नाही तर मग ब्लाऊज कंप्लीट झाल्यानंतर त्याचे डिझाईन तरी दाखवेल. कारण की जास्त धावपळ असली ना की मग ते कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ टाकता येत नाही, कारण की मग व्हिडिओ काढायला गेलं तर मग ब्लाऊजकडे लक्ष देता येत नाही व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आणि मग उशीरही होतो. म्हणून जर नाही जमलं तर मी फक्त डिझाईन्स दाखवणार आणि जर टाईम मॅनेज झाला ना तर मी कटिंग आणि स्टिचिंगचे दोन्ही व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल. चला तर आता मी व्हिडिओ इथेच थांबवते, कारण की मग मी आता कटिंग करायला घेणार आहे. कटिंगचा व्हिडिओ मी वेगळा म्हणजे शॉर्टमध्ये टाकेल. आणि जर आपलं म्हणजे तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सगळ्यात आधी सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि काही तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट करा आणि असेच आपले ब्लॉग बघत राहा. चला तर बाय बाय. व्हिडिओ बघितला त्याच्याबद्दल थँक्यू.